नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुढच्या रविवारी अर्थात नवीन वर्ष, आपलं मराठी महिन्यातलं नवीन वर्ष जे आहे ते सुरू होत आहे. अर्थात गुढीपाडवा, मराठी माणसाचा हक्काचा सण. आणि या सणाच्या निमित्तानं बदलापुरात असीम खरेदीचा असीम आनंद घेण्यासाठी असीम मेळा पुन्हा एकदा 10वं पर्व घेऊन आलेला आहे. आपल्या बदलापूरकरांसाठीच नव्हे तर आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील लोकांसाठी एकाच छताखाली वेगवेगळ्या पारंपरिक वस्तू, त्याचबरोबर सणासुदीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच छताखाली मिळण्याचं एकमेव असं ठिकाण म्हणजे असीम आनंद मेळा. जो गेल्या अनेक वर्षांपासून केला जातोय. यंदा मात्र 10वं पर्व आपण बघतोय. आणि हे 10वं पर्व ज्यांनी आयोजित केलेलं आहे ते असीम मेळ्याचे भक्ती देवधर आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर मृणाल परांजपे या आहेत. आणि यांनी या अनेकदा या असीम मेळ्याचं जे आहे आयोजन केलेलं आहे आणि एक सुंदर आयोजन या ठिकाणी केलं जातं. पुन्हा एकदा बदलापूर शहरात आपण बघतोय काडदरे मंगल कार्यालय या ठिकाणी हे असीम मेळ्याचा आनंद, खरेदीचा आनंद बदलापूरकरांना घेता येणार आहे. आणि याच अनुषंगानं आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. कसा असणार आहे यंदाचा असीम आनंद मेळ्याचं 10वं पर्व? नमस्कार, मी भक्ती देवधर. आणि नेहमीप्रमाणेच की आपलं बदलापूरचे धन्यवाद, कारण आत्तापर्यंत आम्ही तुमच्या साथीनेच 10 पर्व अगदी उत्तमरित्या पार पडलेत. तुमच्या आणि बदलापूरकरांच्या साथीने नेहमीच त्यांनी प्रतिसाद दिलाय. तर तुम्हालाही खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता आमचे हे 10वं पर्व आहे. आमच्याबरोबर आमच्या मृणालताई परांजपे, मी आणि ऋषिकेश गोखले आम्ही तिघांनी ह्याची सुरुवात केली आणि आता 10व्या पर्वापर्यंत येऊन पोहोचलोय. आम्ही साधारण फेस्टिव्ह सीझनला हे करतो जनरली, कारण आपल्याकडच्या लोकांना खरेदीचा उत्साह किंवा आनंद जास्तीत जास्त फेस्टिव्ह सीझनलाच लोक घेतात. तर ह्यावेळेलाही पाडव्याच्या ह्याच्यावर म्हणजे सणासाठी आपण हा मेळा घेऊन आलोत. का? कारण शनिवार रविवारच लोकांना सुट्टी असते. परत तेव्हा उठून खरेदीला लांब जा. पाडव्यासाठी तर सगळ्यांनाच खरेदी करायची असते नवीन वर्षासाठी. तर काहीही तुम्हाला लांब जायची गरज नाही बदलापूर सोडून. पण आपल्या इथे जवळपास 55 स्टॉल, तुम्हाला सांगायला मला आनंद होईल तुमच्या माध्यमातून सगळ्यांना की 55 स्टॉल्स जवळपास यावेळेला आहेत. थोडे थोडके नाहीत. आणि त्याच्यामध्येही पाडवा विशेष असल्यामुळे पाडव्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपली गुढी वस्त्र असतील किंवा काही पारंपरिक साड्या असतील किंवा खाण्याचे पदार्थ म्हणजे मिठाई असेल, दागिने आहेत, खूप साऱ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्टचे पण स्टॉल्स यावेळेला आहेत. आणि लाईव्ह फूड स्टॉल तर असणारच आहे. त्यामुळे ड्राय फ्रुट्स आहेत, लाईव्ह फ्रूट आहे, लहान मुलांची पुस्तकं आहेत वेगवेगळी, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. जेंट्स वेअर सुद्धा आपण यावेळेला जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न केलाय, कारण त्यांची तक्रार असते की बायकांची खरेदी होते, आमची नाही. तर त्यामुळे असा सगळ्या दृष्टीने सजलेला नटलेला असा गुढीपाडव्यासाठी सज्ज असलेला आपला असीम आनंद मेळा असेल. तेव्हा हे 2च दिवस असणार आहे, सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. तर माझी पुन्हा सगळ्यांना एकदा नम्र विनंती आहे की लक्षात ठेवा 2च दिवस आहे, उद्याचा दिवस आणि परवा शनिवार आणि रविवार. तर तेव्हा सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही नक्की या आणि भरपूर सारी खरेदी करा. यावेळेचं आकर्षण काय असणार आहे 10व्या पर्वाचं? कारण आपण असं ऐकलेलं आहे, आपण जेव्हा चर्चा केली त्यावेळेला ऐकलेलं आहे काहीतरी वेगळं काहीतरी म्हणजे आपण सुरुवात ह्या वेळेला 10व्या पर्वाची जरा वेगळ्या पद्धतीने करायचा विचार केलाय की ढोल ताशा पथक आहे आणि खूप छान आनंदाचा क्षण आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन स्टॉल धारक म्हणा, आम्ही म्हणा, आपणही कुणी जरी सामील झालात तरी आम्ही एक छोटीशी एक स्वागत यात्रा कम म्हणजे आपल्या या रोडवरनं आम्ही ढोल ताशाच्या पथकांच्या बरोबर छोटी मिरवणूक आयोजित केली आहे की त्याचं आपण स्वागत करणार दणक्यामध्ये. आणि 10वं पर्व आपण असंच आनंदाने 2 दिवस पार पाडणार. काय ऑफर्स असणार आहेत? म्हणजे भन्नाट ऑफर्स आपण नेहमी घेऊन येतो, यावेळेला काय विशेष असणार आहे? आपल्या लकी ड्रॉज आहेत 2 दिवस. त्यामुळे 2 दिवस लकी ड्रॉ आहेत. आणि बऱ्याच साऱ्या ब्रँड्सवर जे स्टॉल धारक आहेत त्यांनी पण खूप साऱ्या सवलती आणि ऑफर्स ठेवलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही इथे प्रत्यक्षात भेट द्याल तेव्हा तुम्हाला त्या ऑफर्सचा लाभही घेता येईल. आणि लकी ड्रॉ सुद्धा तुम्ही जिंकलात तर नथिंग लाईक दॅट, आपण नेहमीच लकी ड्रॉ ठेवतो, 2 दिवस ठेवतो. त्यामुळे लकी ड्रॉचा आनंद पण खरेदीदारांना घेता येणार आहे. नियोजन कसं असणार आहे? नियोजन म्हणजे बघा, आता यावेळेला उन्हाळा खूप आहे, अफाट आहे. तर आम्ही स्टॉल धारकांचा पण जरा विचार केलाय. सगळीकडनं लांबणं येतात आपल्याकडे, खास बदलापूरकरांसाठी.
तर आम्ही जास्तीत जास्त गारवा कसा राहील त्याच्यासाठी कूलर वगैरेची व्यवस्था, जास्तीत जास्त म्हणजे पंखे, लाईट्स किंवा प्यायचं पाणी, ह्या सगळ्याची सोय आम्ही मुबलक प्रमाणात केलेली आहे. तेव्हा इव्हन खरेदीला जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला बऱ्यापैकी गारव्यातच खरेदी करता येईल. बाहेर जरी उन्हाचे चटके असले तरी असीम आनंद मेळ्यामध्ये तुम्हाला ते नक्कीच जाणवणार नाहीत आणि खरेदीचा आनंद घेता येईल. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे अनेक स्टॉल्स या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. उद्याच या ठिकाणी, उद्या आणि परवा या ठिकाणी खरेदीचा आनंद बदलापूरकरांना घेता येणार आहे. बदलापूरच नव्हे तर बदलापूर अगदी ठाणे पट्ट्यातून अनेक ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी खरेदीला येत असतात. बदलापुरातल्या अनेक नागरिकांचे नातेवाईक या ठिकाणी येत असतात. असीम मेळा हा बदलापूरकरांसाठी नवा नाहीये. बदलापूरकरांसाठी हक्काचं असं खरेदीचं ठिकाण म्हणजे असीम मेळा, जे आपल्याला नेहमी एक आपल्या सणासुदीची जी काही खरेदी असते, जी अगदी मुंबई परिसरात, ठाणे, दादर आणि गिरगाव परिसरात जाऊन ज्या मराठी नागरिकांना त्या ठिकाणी जाऊन खरेदी करावी लागते, त्या सगळ्यांना बदलापुरात एकाच छताखाली एकाच ठिकाणी या खरेदीचा आनंद जो आहे तो लुटता येणार आहे. त्यासाठी असीम मेळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या बदलापूरच्या दर्शकांना सांगू इच्छितो की हा असीम मेळा तुमच्यासाठी उद्या आणि परवा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. दिनांक 22 मार्च आणि 23 मार्च ही तारीख लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी खरेदीचा आनंद लुटायला यायचा आहे आणि वेळ, पुन्हा एकदा वेळ जी आहे ती सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंतची असणार आहे. आणि या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात खरेदीचा चांगल्या प्रकारे आनंद लुटता यावा यासाठी संपूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे. उद्या जे काही आकर्षण असणार आहे खरेदी या असीम मेळ्याच्या स्वागताचं, ते सुद्धा आपण आपल्या दर्शकांना दाखवणार आहोत. आपले बदलापूरचे 1,06,000 दर्शक झालेले आहेत. 1,06,000 दर्शक संख्या पार केलेलं बदलापूर शहरातलं एकमेव अशी वृत्तवाहिनी आपले बदलापूर, आणि आपले बदलापूरच्या माध्यमातून उद्या आपण या असीम मेळ्याला कोणकोणते स्टॉल असणार आहेत, काय तुम्हाला खरेदी करता येणार आहे आणि काय ऑफर्स असणार आहे याविषयीची आपण लाईव्ह माहिती जी आहे ते आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि या सगळ्या माहितीची तुम्हाला सगळी जाणीव करून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट देणं तितकं आवश्यक आहे. तुम्हाला खरेदी करायची तर नक्कीच असीम मेळ्याला तुम्ही भेट द्या आणि या ठिकाणी खरेदीचा आनंद लुटायला या. याच एका नोटवरती आपण हे लाईव्ह संपवतोय. पुन्हा एकदा तुम्हाला उद्याच्या आणि परवाच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपलं बदलापूरचं मनापासून धन्यवाद. आपल्या बदलापूरच्या दर्शकांना असीम मेळ्याचा आनंद लुटण्यासाठी काटदरे मंगल कार्यालय या ठिकाणी यायचं आहे. उद्या आणि परवाचा दिवस हा खरेदीसाठी असणार आहे. याच एका नोटवर आपण या लाईव्हचा शेवट करतोय. अशाच काही बातम्या पाहण्यासाठी आणि अशा बातम्या तुमच्याकडून आम्हाला येण्यासाठी नक्की आम्हाला संपर्क करा आणि आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.